तो एक बार फिर से मैं CSM के सभी बच्चों को यहाँ पे वेलकम करता हूँ, ठीक है ना। चलिए शुरू करते हैं। तो सबसे पहले हमने उस दिन देखा था वो सभी के सभी प्रैक्टिकल जो आपने वहां पे देखे, ठीक है। तो वो जो प्रैक्टिकल थे सभी के सभी, उसे तो आपने देख लिया होगा वहां पे, ठीक है। अभी आज हम क्या करने वाले हैं, तो आज हम उसमें से जो हमारा काम का हिस्सा था, वैसे ऑलवेज ऑलमोस्ट वो पूरा का पूरा जो लेक्चर था वो काम का था, लेकिन उसमें से भी और शॉर्ट क्या काम की चीजें थी, तो मैं यहाँ पे लिखा है पहला सर्कुलर मोशन। इसका डेफिनेशन तो आपको एग्जाम में नहीं पूछेंगे, लेकिन व्हाट इज सर्कुलर मोशन आपको ध्यान में रहना चाहिए, ठीक है। सेकंड, सेंट्रीपिटल फोर्स क्या होता है, दिस इज वेरी वेरी इंपॉर्टेंट टर्म, ठीक है। सेंट्रीपिटल फोर्स का डेफिनेशन मैं आपको बताऊंगा, ठीक है। और बाद में हमें पढ़ना है केपलर लॉ, उसके पहले हमें पढ़ना है टाइम पीरियड। ये आपके एग्जाम में आपके जो टेक्स्ट बुक है उसमें दिया नहीं है, लेकिन टाइम पीरियड इज वेरी इंपॉर्टेंट थिंग, ठीक है ना। चलो शुरू करते हैं। तो पहला मैंने क्या लिखा देखो, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलोंग द सर्कम्फरेंस ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्कुलर मोशन। मतलब वहां पे कोई पार्टिकल है, पार्टिकल समझते हो ना, एक छोटा सा ऑब्जेक्ट, छोटा सा ऑब्जेक्ट जिसे हम पॉइंट ऑब्जेक्ट भी बोल सकते हैं। तो हाँ, इसकी एप्लीकेशन बाद में बहुत बड़ी हो जाती है, हम व्हीकल को भी पॉइंट ऑब्जेक्ट कंसिडर करते हैं, ठीक आहे। लेकिन पण आपल्याला जे शिकायचं आहे ते एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्कुलर मोशन। म्हणजे काय, समजा हा सेंटर असेल, ऑफकोर्स प्रत्येक सर्क्युलर पाथला सेंटर असतो। सो इथे एक पार्टिकल आहे तुमचा, ठीक आहे, आणि हा कसा घुमत आहे, असा असं घुमत असेल, ठीक आहे। तो आता समजा हा पार्टिकल आहे, पूर्ण पाथ असा घुमत आला, ठीक आहे। सो याच्या मोशनला काय म्हणायचं, या पार्टिकलच्या मोशनला सर्क्युलर मोशन, ठीक आहे, सर्क्युलर मोशन। तो कशावर फिरत आहे, तो पार्टिकल कशावर फिरत आहे, पर्टिक्युलर तो पार्टिकल या पाथवर घुमत आहे, आणि या पाथला काय म्हणतात, सर्कम्फरन्स। या पाथला काय म्हणतात, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल। कोणाचा सर्कम्फरन्स आहे, सर्कलचा, आणि तो किती असतो, 2 पाई। समजा या सर्कलची रेडियस r असती तर 2 पाई r, बरोबर आहे। हा जो पाथ कव्हर केलेला आहे या पार्टिकलनी इथपर्यंत यायला, इथून चालू झाल्यानंतर, तर तो किती आहे, तर तो आहे 2 पाई r, त्याला काय म्हणायचं, सर्कम्फरन्स। तर डेफिनेशन काय एकदम सोप्या भाषेमध्ये, द मोशन ऑफ ए पार्टिकल। मोशन म्हणजे काय, एक पार्टिकल आहे जो याच्यावर मूव्ह करत आहे, ठीक। द मोशन ऑफ ए पार्टिकल, ठीक आहे, हा पार्टिकल असेल समजा इथे, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स, कशावर, अलॉंग द सर्कम्फरन्स, कशाच्या, ऑफ ए सर्कल, इज कॉल्ड सर्कुलर मोशन, सिंपल। नेक्स्ट, आता आपण बघणार आहे की सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे। त्या दिवशी डाऊट असेल तुम्हाला, कोणाला तरी डाऊट आला की सर तुम्ही असं सांगितलं की असं जातो काय फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स असं जातो काय, नाही नाही, ही जी होती ही टेंजेन्शियल डायरेक्शन होती, बरोबर आहे। हा पॉइंट असेल या सर्कलवर, तर इथून जर एका पॉइंटमधून एक लाईन खिचली मी, ठीक आहे, तर ही काय झाली, टँजेंट झाली ना। आणि टँजेन्शियल कोण असते, टँजेन्शियल असते पाथला वेलॉसिटी, ठीक आहे। तर ही वेलॉसिटी डायरेक्शन होती। आपला फोर्स कोणाकडे होता, सेंटरकडे। समजा हा O इज द सेंटर ऑफ द सर्कल, ठीक आहे। सेंटर, या सर्कलचं सेंटर काय O आहे, आणि हा पॉइंट आहे P, ठीक आहे ना। सो इथून या डायरेक्शन मध्ये राहील सेंट्रीपिटल फोर्स, काय राहील, सेंट्रीपिटल फोर्स कोणीकडे राहील, इकडे, टुवर्ड्स द सेंटर। तर डेफिनेशन पहा मी काय लिहिली, द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणता पण ऑब्जेक्ट असो। आता समजा इथे आपण एक पार्टिकल पकडला P, तर हा झाला आपला ऑब्जेक्ट। द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट झाला हा P, या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होत आहे, ठीक आहे, कोणता, मुव्हिंग अलॉंग द सर्कल। ही एक मेन कंडिशन आहे की तो ऑब्जेक्ट कशावर फिरत असला पाहिजे, त्या सर्कलवर। सो मुव्हिंग अलॉंग ए सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, आणि ते डायरेक्शन कोणाकडे राहील मग, सेंटरकडे, ठीक आहे ना। अँड दिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स। सो आपण बघत होतो की असा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असेल जो सर्क्युलर मोशन करत असेल। ऑब्जेक्ट काय करत आहे, सर्क्युलर मोशन करत आहे, तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स कन्फर्म नेसेसरी 100% ऍक्ट होतच असेल,
तर तो फोर्स कोणता असेल? तो फोर्स असेल सेंटरकडे डायरेक्शन असलेला, आणि त्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे ना? आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं. एक स्टोन बांधला होता एका दोरीला आणि आपण फिरवला होता, तर काय झालं होतं? दोरी आपण पुल करून होतो, त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टला सुद्धा आपण पुल करून होतो. सिमिलरली मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दिलं होतं. आपण पृथ्वीवर आहे आणि मून आहे. सो मून आपल्या सराउंडिंग मध्ये घुमत आहे, ठीक आहे ना? मून म्हणजे चंद्र, चंद्र आपल्या पृथ्वीच्या भोवती घुमत आहे. सो कशामुळे? तर तिथे पण एक सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय, ठीक आहे? ओके, सो डेफिनेशन एकदा लर्न करून घ्यायची, एकदम सोपं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आपण बघणार आहे टाइम पिरियड, ठीक आहे ना? टाइम पिरियड काय असतो, ठीक आहे? टाइम टेकन बाय ए पार्टिकल, टाइम टेकन बाय ए पार्टिकल टू कम्प्लीट इट्स वन रिव्हॉल्युशन. काय सांगितलं मी? टाइम टेकन बाय ए पार्टिकल टू कम्प्लीट इट्स वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड टाइम पिरियड. सिंपल. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे टाइम पिरियडला आपण कशा युनिट करतो? कॅपिटल टी नी, आणि याची युनिट काय असते? सेकंड. का बरं? कारण तो टाइम आहे म्हणून. टाइमला एकच युनिट आहे, सेकंड. बहुत बढ़िया, ठीक है. मैं मिटा रहा हूं, इसको नोट कर लीजिए आप स्क्रीनशॉट निकाल के. ओके, आता आपण बघणार आहे केपलरचे 3 नियम, ठीक आहे? तर केपलरचे 3 नियम म्हणजे काय आणि ते कसे होते ते तर आपण बघितलं आहे डिटेलमध्ये, तरी पण एकदा शॉर्टकट मध्ये बघून घेऊया. पहिला नियम काय म्हणतो? फर्स्ट लॉ. केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बघा, एकदम सोपा आहे, ठीक आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट is an ellipse with the sun at one of the foci. ठीक आहे ना? म्हणजे आपल्याला आपण त्याविषयी बघितलं. एक मिनिट, तुम्हाला ऑर्बिट म्हणजे काय सांगितलं तुम्ही? व्हॉट इज ऑर्बिट? ऑर्बिट म्हणजे असं समजा की ऑर्बिट म्हणजे एक पाथ आहे, ज्या पाथवर प्लॅनेट मूव्ह करतात, ठीक आहे ना? मूव्ह करतात. ऑर्बिट काय असते? एक पाथ आहे ज्याच्यावर प्लॅनेट मूव्ह करतात. आता प्लॅनेटच नाही, आपले नॅचरल सॅटेलाइट किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा आपल्या अर्थ भोवती घुमत आहे. ही अर्थ आहे आणि याच्या भोवती असे कोण घुमत आहे? कोण घुमत आहे? सो सॅटेलाइट घुमत आहे खूप सारे. सो त्यांच्या ऑर्बिटला, त्याच्या रस्त्याला काय म्हणायचं? त्याला आपण ऑर्बिटच म्हणायचं, ठीक आहे? ते ज्या रस्त्यावरून घुमतात त्याला ऑर्बिट म्हणायचं. सिंपल. तर ऑर्बिट म्हणजे काय? रस्ता. आता रस्ता कोणाचा? प्लॅनेटचा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ठीक आहे, इज अन एलिप्स. तर तो रस्ता कसा आहे? एलिप्स आहे. बघा, तुम्ही जर CSM मधून निघाले तुमच्या घरी जायला कसे आता, समजा समीक्षाचं घर आहे, ठीक? आता आपलं ट्युशन आता इथे आहे. सो काय होईल? इथे आणखी एक बिल्डिंग आहे आणि इथे समजा तिचं घर असेल कुठेतरी. सो ती अशी जात असेल, अशी. सो हा तिचा रस्ता झाला, ठीक आहे? हा झाला पाथ. सो आपल्या प्लॅनेटचा घुमण्याचा पाथ कसा आहे? एलिप्टिकल, ठीक आहे ना? एलिप्टिकल आहे ना. एलिप्टिकलचा शेप मी सांगितला तुम्हाला कसा असतो. एलिप्टिकल शेप, एलिप्टिकल शेप कसा असतो? लाइक दिस, ठीक है ना? एक अंडा होता है, अंडे के जैसा शेप होता है, ऐसे, ठीक है? एलिप्स एग्जैक्टली असा दिसेल तुम्हाला, ठीक आहे? थोडं आपलं कॉन्ट्रिब्युशन थोडं चुकू शकते काढण्यामध्ये, बट लाईक दिस, ओके? आणि एलिप्सला किती फोकस असतात? 2 फोकस, ठीक आहे ना? आपण त्या दिवशी फोसाय म्हटलं होतं, तेच ते. सो फोकस 1 आणि ते आहे फोकस 2, ठीक आहे? 2 फोकस आहेत. आणि या ठिकाणी प्लॅनेट घुमतोय. आता प्लॅनेट कोणता पण राहू शकतो, अर्थ राहू शकतो, ठीक आहे ना?
मर्क्युरी राहू शकतो, व्हीनस राहू शकतो, कोणता पण प्लॅनेट राहू शकतो. सो एनी प्लॅनेट, फॉर एनी प्लॅनेट इन द युनिवर्स, या युनिवर्स मधला कोणताही पण प्लॅनेट घ्या, त्या प्लॅनेटची जी ऑर्बिट असेल ती एलिप्टिकलच असेल आणि तो कोणाच्या अबाउट घुमत असेल, सनच्या. असेल म्हणजे आहेच, घुमतो आहे. सो आपला अर्थ जर घेतला, सो अर्थ या सनच्या भोवती घुमत आहे. सो इथे कोण आहे, एका फोसाईवर कोण आहे, फोकस एक, इथे कोण आहे, सन. तर मी याला फोकस वनला काढून टाकतो, इथे सन लिहितो. ठीक आहे, क्लिअर. ओके, इथे सन आहे. हे बघा, सन एक आहे म्हणून एकच देऊ, इथे किंवा इथे. सो इथे देऊन दिला आपण सन. ठीक आहे ना. आणि हा फोकस 2 आहे. सो याची गरज नाही. आता आपल्याला एवढं आपल्याला कळलंय. ओके, व्हेरी गुड. आता सेकंड लॉ काय म्हणतो बघा. फर्स्ट लॉ तुमचा कम्प्लीट झाला असेल. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे, एलिप्स आहे, विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाई. आणि सन कुठे आहे, एका फोसाईवर आहे. सेकंड लॉ काय म्हणतो, एकदम सोपे सोपे लॉ आहेत. ठीक आहे, बघा. द लाईन माहिती आहे सगळ्यांना, मारता येते. ओके, व्हेरी गुड. हा, आ गया जवाब, आ गया. द लाईन जॉइनिंग the planet and the sun. The line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. मैं गारंटी के साथ बोलता हूं भैया, ये लॉ में से 101% आपकी स्कूल की टेस्ट में लॉ आएंगे लिखने के लिए, कंफर्म, नो चांस. नहीं आया ऐसा हो ही नहीं सकता, ये आएगा, कंफर्म आएगा. ठीक है ना, ये अपना क्वेश्चन आएगा. जो मैं बोलता हूं वो लिखा के रखो, ये अपना क्वेश्चन आएगा. ठीक है ना. सो यहां पे देखो, अभी सेकेंड लॉ समझ गए. क्या समझा सर, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. सो सन कुठे आहे आणि प्लॅनेट कुठे आहे. सो प्लॅनेट हा आहे आणि सन हा आहे, यांना लाईननी जॉईन करा. केलं. ठीक आहे. स्वीप म्हणजे जेव्हा आपण याला स्वीप करू. ठीक आहे, आता ही लाईन आहे, याला स्वीप करणे म्हणजे काय, असं फिरवणे. स्वीप केल्यावर काय झालं. ठीक आहे ना, स्वीप. सो या लाईनला आपण स्वीप करणार आहे असं. ठीक आहे. सो स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय करतो, स्वीप करतो, कव्हर करतो. काय करतो, कव्हर, इक्वल एरिया करतो इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. आता तुम्ही प्रॅक्टिकलसाठी गेले होते त्या दिवशी, वापस आले की नाही आले, नसेल तिथेच थांबा. ठीक आहे. आता आपण तुम्हाला 5 दिवसाचा आणखी टाइम देऊ. ठीक आहे, 5 डेज. तुम्ही 6 दिवस घ्या, तुम्ही 7 दिवस घ्या, चालेल. सो आता समजा प्लॅनेटची पोझिशन इथे आहे ए वर. ठीक आहे, ए वर आहे. आता जेव्हा तुम्ही याला मूव्ह कराल असं, ठीक आहे, असं प्लॅनेट ऑटोमॅटिक मूव्ह होतील इकडे समजा असे. सो हा प्लॅनेट कुठे येईल, काय दिवसांनी, 5 दिवसांनी इथे येईल. ठीक आहे, याला बी पोझिशन म्हणणार मी. हे झालं 5 डेज नंतर. ठीक आहे, तुम्ही एक ऑब्झर्वेशन घेतलं, 5 डेज नंतर प्लॅनेट कुठे आला, बी पोझिशनवर. सो इथे एक पोर्शन कव्हर झाला, असा एरिया म्हणू आपण याला. ठीक आहे, हा एरिया झाला कव्हर एरिया. ठीक आहे, ASB हा एक एरिया आहे. सो एरिया ASB हा कव्हर केला. आता तुम्ही काही वेळ आराम केला किंवा मग तुम्ही आणखी थोड्या वेळाने बघितलं की इथे आला बा. ठीक आहे, कोण, आपला प्लॅनेट. सो याला सी पोझिशन म्हणून आणखी परत याला जॉईन करा एक लाईन. ठीक आहे ना, आणखी 5 दिवसाचा वेळ द्या. सो तुम्हाला वाटेल, तुम्हाला दिसेल की प्लॅनेट 5 दिवसांनी इथे पोहोचला. आणि हा एरिया बघा नंतर. सो एरियाचं नाव काय बघा, CSD. ठीक आहे, एरिया CSD. हा एरिया आणि हा एरिया पूर्णपणे सारखा होता, इक्वल. जेव्हा ऑब्झर्वेशन केलं गेलं. आता तिसरा लॉ, थर्ड लॉ काय म्हणतो बघा, एकदम सोपा आहे. याला मिटून टाकतोय मी फर्स्ट लॉला, याच्या खाली येतो थर्ड लॉ. ओके, हे पण मिळून टाकतो. ओके, काही लोकांना मीन डिस्टन्स मध्ये प्रॉब्लेम आला असेल. ठीक आहे, मीन डिस्टन्स कशाला म्हणायचं, मीन डिस्टन्स. काही नवीन कॉन्सेप्ट आले की थोडं आपलं डोकं दुखतं, बरोबर आहे, पण आपण एकदम सोप्या भाषेमध्ये बघूया. मीन डिस्टन्स
ठीक आहे. तो मेन डिस्टन्स काय असते बघा, आपली ऑर्बिट कशी आहे, एलिप्टिकल. आपला सन कुठे आहे, इथे. आपला प्लॅनेट कुठे आहे, इथे. सो इथून जॉईन केलं तर समजा अंतर 5 भरलं, समजा 5 नाहीये, 5 भरलं समजा. थोड्या वेळाने जर प्लॅनेट काही दिवसांनी तुम्ही बघितलं इथे आला, सो इथलं अंतर 5 येईल का, नाही, नक्कीच 6 पेक्षा मोठा आहे, म्हणजे 6 असेल. नंतर प्लॅनेट समजा इथे आला, किती झालं, 7. नंतर आला इथे, किती झालं, समजा हे परत 5 असेल, ठीक आहे. मग इथे आल्यानंतर सो असं कमी कमी होत आलं, ठीक आहे ना. कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे. सारखा आहे का रेडियस, सारखा आहे का, नाही. मग आपल्याला एक रेडियस काढायचा आहे, आणि रेडियस कसा असला पाहिजे, ॲव्हरेज रेडियस असला पाहिजे, ठीक आहे ना. एक रेडियसचं ॲव्हरेज काढू की नक्की आपण बघू, इकडे 7 आहे, इकडे 5 आहे, इकडे 4 आहे, इकडे 6 आहे, नक्की याची ॲव्हरेज रेडियस किती असेल ॲव्हरेजली, ठीक आहे. मग काय करू आपण बघा, आपण 5 अधिक 5 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक परत की खूप सारे जेवढे होते तेवढे ऍड केले. समजा हे टोटल रिडिंग होते 10, तर हे झालं त्याचं डिवाइड बाय 10. सो यांची ऍडिशन करा, समजा याची ऍडिशन 100 आली असेल वरची, आणि खालचे जे हे होते ते 10 होते. किती झाले ॲव्हरेज बघा, 10 1 10, 10 2 100. व्हेरी गुड, पहिला माझा नंबर, गाडीत बसला बंदर. ओके, सो बस यही तक. सो रेडियस, ॲव्हरेज रेडियस कितना है भैया, 10. सो हे झालं ॲव्हरेज रेडियस, म्हणजेच काय त्याला आपण मेन डिस्टन्स म्हणतो इथे. कारण हा जर सर्क्युलर असता तर सांगा बरं, सर्क्युलर मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक 5 पॉईंटची जे डिस्टन्स आहे ते सेम होतं. इथे पण 5 असेल तर इथे पण 5 असेल, प्रत्येक पॉइंटर 5 आहे सर्क्युलर मध्ये. इलिप्टिकल असल्यामुळे नाही आहे, ठीक आहे. ओके, सो आता मीन रेडियस हे माहीत पडलं तुम्हाला, ठीक आहे. आणि तुम्हाला माहीत पडलं की पिरियड काय असतं, तर थर्ड लॉ याच्यावरच बेस्ड आहे. सो थर्ड लॉ काय म्हणतो बघा, एकदम सोपा आहे. थर्ड लॉ, केपलरचा तिसरा नियम, ते म्हणतात की स्क्वेअर ऑफ पिरियड, कोणाचा स्क्वेअर, पिरियडचा. कोणाचा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, ठीक आहे. स्क्वेअर ऑफ इट्स म्हणजे कोणाचा, प्लॅनेटचा. इट्स स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, ठीक आहे. अराउंड द सन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सनच्या अराउंड द सन is directly proportional to cube is very important, cube of mean distance, ठीक है, of a planet from sun. सो एकदा बघा कसं इझिली लर्न होऊन जाईल. स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, कोणाचा, प्लॅनेटचा पिरियड टी, ऑफ रिव्हॉल्युशन, हा कंप्लीट रिव्हॉल्युशन करायला घेणारा वेळ किती आहे, टी आहे. अराउंड द सन, कोणाच्या भोवती, सनच्या भोवती, म्हणजे हा ए प्लॅनेट जर असेल, हा कम्प्लिटली असं घुमत असेल कोणाच्या भोवती, सनच्या भोवती, तर तो किती वेळ घेतो, टी. So square of its period of revolution around the sun is directly proportional, हा साइन is directly proportional to cube of mean distance, म्हणजे याचा mean distance समजा आपण r घेतलं of a planet from the sun, ठीक आहे. आता हे mean distance कोणामधला आहे, mean distance कोणामधला आहे, of a planet from the sun, ठीक आहे. सन पासूनचं प्लॅनेट मधलं हे मेन डिस्टन्स आहे. त्यानंतर आपल्याला एक लॉ भेटला, हा कोणता, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. एक बार जोर से बोलो, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. बहुत बढ़िया, आपने बहुत अच्छा कहा, ठीक है ना. मुझे पता है आपने कहा क्या कहा, अरे क्या कहा आपने, हाँ, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तो मैं यहाँ पे देखो अभी क्या करने वाला हूँ, टी स्क्वेअर प्रोपोर्शनलिटी साइन काढायचं, काढलं, इक्वल टू टाकलं. जर तुम्हाला हे प्रपोर्शनलिटी साइन काढायचं असेल आणि इक्वल टाकायचं असेल, तिथे कॉन्स्टंटची गरज असते, असं कोणी सांगितलं, न्यूटन सरांनी, ठीक आहे. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि ही टर्म जशी असते तशी. जर तुम्हाला एखादी प्रपोर्शनल साइन काढायचं असेल, तुम्हाला एक इक्वल टू लिहायचं असेल जागेवर,
तर एक कॉन्स्टंट टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर लॉ काय म्हणतो, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. आता ही आहे कॉन्स्टंट, वेअर के इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, तर याला बघा कसं करू शकतो, टी स्क्वेअर आणि या आर क्यूबला इक्वल टूच्या या बाजूला आणणार, काय येईल, इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे येऊन डिवाइड मध्ये होईल आर क्यूब, इकडे काय उरणार के. सो हे काय झालं तुमचं एक रिलेशन, कोणाचं, टाइम पिरियड आणि मीन डिस्टन्सचं एक रिलेशन तयार झालं. ठीक आहे, हे मिटवत आहे मी. ओके, आता बघा आता कोणाकोणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम आला आहे. ठीक आहे, सो फर्स्ट आपण हा प्लॅनेट म्हणजे आपली अर्थ समजूया. ठीक आहे, अँड सन बघू. ठीक आहे, सेकंडली बघू आपण प्लॅनेट म्हणजे मर्क्युरी घ्या किंवा विनस घ्या. ठीक आहे, चलो मर्क्युरी घेऊया, जवळचा प्लॅनेट आहे, आपल्यापेक्षा पण जवळ आहे अर्थ सनच्या, उसका. ठीक आहे, मर्क्युरी अँड सन. ठीक आहे, आपण दोनच प्लॅनेटचा आपण विचार करूया सध्या. ओके, मर्क्युरी अँड सन. तर समजा अर्थचा जो पिरियड आहे ना, टाइम, एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करायला लागणारा, तो आहे 365 दिवस. ठीक आहे, सो याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर टाइम पिरियडचा. ठीक आहे ना, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ना. हा, आणि या मीन डिस्टन्सची काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याला आपण आपल्या अर्थ पासून तर सन पर्यंत जे अंतर आहे टोटल, त्याला म्हणतो आपण एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. त्याचं किलोमीटर मध्ये सुद्धा आपण आहे डिस्टन्स. ठीक आहे, तर आपण सध्या म्हणू की आहे R1 डिस्टन्स आहे. ठीक आहे, कुठून तर कुठपर्यंत, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. ठीक आहे ना, सन आणि अर्थ मधला ॲव्हरेज डिस्टन्स R1 आहे. सो याचा आन्सर समजा काहीतरी आलं, आता समजा ते आन्सर आलं एक्स. ठीक आहे, एक्स आन्सर आलं. आता आपण मर्क्युरी आणि सन मधली गोष्ट करू. सो हा जर अर्थ असेल, याच्या आधी थोडासा मर्क्युरी आहे, याची ऑर्बिट अशी असेल. ठीक आहे, तर या मर्क्युरीचं डिस्टन्स समजा R2 असेल. ठीक आहे, मीन डिस्टन्स. सो मीन डिस्टन्स किती राहील, R2, याचा क्यूब राहील, कारण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब आहे ना. सो आर क्यूब. सो हा आर क्यूब घेतला. ठीक आहे, R2 क्यूब हा मर्क्युरीसाठी आहे, आणि याचा टाइम पिरियड समजा T2 असेल, काही पण राहू शकतो, किती पण दिवस राहू शकतो. ठीक आहे, तर स्पेसिफिक लिहून आहे. सो हा झाला त्याचा स्क्वेअर. याचा आन्सर काढाल ना, याचा पण रेशोचा आन्सर, तरी पण ते एक्सच येईल. म्हणजे हा कॉन्स्टंट टर्म सारखा येणार आहे. मग तुम्ही कोणत्याही पण प्लॅनेटसाठी घ्या. गॉट इट, जो मैंने बताया क्या वो समझा. अरे जो मैं बोला क्या वो चमका, अगर चमका तो आगे बढ़े. नहीं सर, अभी बहुत हो गया, ये कल का सेशन था ना, उसका रिवीजन था, बहुत बहुत हो गया. ठीक है ना, तो ये रिवीजन था कल के टॉपिक का. और ठीक है, ये जो रिवीजन है ये कल के टॉपिक का था और आपको इसको पढ़ना है. मैं जल्दी आपके लिए एक छोटा सा लॉ लेके आने वाला हूं, एक छोटा सा लॉ लेके आने वाला हूं, जिसे हम बोलते हैं लॉ ऑफ ग्रेविटेशन. तो बने रहिए मेरे साथ.